जय श्रीराम. प्रभू रामचंद्र किती सुंदर आहेत, किती देखणे आखीव रेखीव आणि घनसावळा असा श्रीराम किती सुंदर दिसतो. जणू मदनाची मूर्ती म्हणावं तर नवे तर मदनाचा बाप आहे असंही समर्थ म्हणतात. आणि त्यांचं सुंदर असं वर्णन आपल्या अभंगातून करतात ते. आणि त्यांना दृष्ट लागू नये, इतके सुंदर दिसणाऱ्या माझ्या प्रभूला दृष्ट लागू नये म्हणून या अभंगाची त्यांनी रचना केलेली आहे. तो पाहूयात. बरं वाहो माय सुंदर हो, राम घन निळ सावळा, माझी जीवीचा जिवाळा, शोभे जानकी जवळा, तो म्या जीवे ओवाळीला. ठाण ठकार कैसे मनोहर, करी शोभे शर चाप, डोळस सावळा म्हणो हा मदन मूर्ती, तरी हा मदनाचा बाप. चरणी वाकी तोडर ओ गर्जतसे, पिवळा साऊला नेसला, अचंचळ विजू मुकुटी झळकतसे, कासे पितांबरू कासीला. नवरत्न मुद्रिका शोभती करपल्लवी, वीर कंकणी मनगटी, आजानुबाहू दंडी शोभती कीर्तिमुखे, रत्ने जडियली बाहुवटी. वाम करी कोदंड ओ धरियले, त्यासी कट्ट ओ सोनियाचे, दक्षिणे सपिच्च बाण शोभताती, वरी पूट पावकाचे. पदक एकावळी रधी शोभतसे, शोभे वैजंती माळा, मकराकार श्रवणे कुंडले झळकताती, तेज फाके गंधस्थळा. चंदनाची उटी अंगी बाणिलीसी, कंठी पुष्पाची या माळा, मृग नाभी मळवट शोभतसे, त्यावरी केशराचा टिळा, तयावरी अक्षदा ओ कुंकुमाच्या, मुकुटी शोभतसे किरीटी. चाचर कुरळी सुमने ओ गुंफियली, तेथे मधुकरांची दाटी. ऐसा दुर्वादळ श्याम सुंदर आत्माराम, लक्ष्मण हेमकांती. केतकी गर्भपत्र जनक नंदिनी हे, नीळ पर्वत मारुती. जानकी ओ लक्ष्मण मध्यभागी, पुढे रुद्र जोडिल्या कर. रामदास म्हणे झणी दृष्ट लागे, जिवे लंब लोण करी. जय जय रघुवीर समर्थ.